श्रोते हो नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात असंख्य शब्द वापरतो, पण कधी आपण विचार केला आहे का की हे शब्द नेमके कुठून आले, त्यांच्या मागे कोणती कथा दडलेली आहे? चला तर मग ऐकूया. श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शब्दांच्या पलीकडले या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा शब्द प्रवास. शब्दांची ही सफर ऐकताना तुम्हालाही आपल्या मराठी भाषेची समृद्धी, वैभव, सौंदर्य आणि तिच्या मागचा संस्कृतीचा ठेवा नव्याने जाणवेल. चला तर मग या सुंदर आणि रंजक शब्द प्रवासाला सुरुवात करूया. शब्दांच्या पलीकडले. खैरात. आता निवडणुका म्हणजे केवळ बाजार झाला आहे. नेत्यांची दर्जेदार भाषणे नाहीत, सभा नाहीत. पूर्वी आम्ही विरोधी पक्षांच्या सभांना देखील जायचो. आता फक्त एकमेकांची उणीधुणी. निवडणुकीच्या आदल्या दिवशी आश्वासने, लाभदायक योजना आणि पैशांची खैरात केली की निवडणुका सहज जिंकता येतात. गावातील एक सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब आपली व्यथा आपल्या मित्रमंडळींना पारावर सांगत होते. त्यांनी खैरात शब्दावर अगदी मनापासून जोर दिला होता. मित्र हो, आपणही हा शब्द बोलताना अनेक वेळा वापरतो. हा शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत जशास तसा आला आहे. खैरात याचा मूळ अर्थ धर्मादाय दान अथवा कुरवंडी. अलीकडे राजकारणी लोकांनी खैरातीचा अर्थ पुरता बदलूनच टाकला. पूर्वी राजे लोक धार्मिक कार्यात पौराहित्य करणाऱ्यांवर धनधान्याची खैरात करीत. अलीकडच्या तमाशापटात लावणीनंतर नोटांची खैरात होत असतानाची दृश्य आपण पाहतो. खिरापत हा मराठीतील शब्द देखील खैरात कुटुंबातील असावा असे वाटते. काही का असेना, अखेर शब्दांची खैरात ज्यांच्या वाट्याला येते ते भाग्यवंत. बॅरिस्टर नाथ पै यांच्यापासून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यापर्यंत अनेक वक्त्यांची भाषणे ऐकताना शब्दांच्या खैरातीचा एक वेगळाच अर्थ आम्ही अनुभवला. अभिजात मराठी फुलण्यास शब्दांची खैरातच मोलाची. मित्र हो, शब्दांचा प्रवास कधीच थांबत नाही, कारण शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग दडलेले असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन शब्द प्रवासासह.